मिळत आहेत 2. 2 ने खातं खुलवेल आशिष आणि टीम SP11 या संघाचं. सिरिगणेश होतं स्कोरबोर्ड वरती. असं वाटलं होतं की चेंडू नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर जाईल, परंतु थांबला गेला चेंडू आतमध्ये आणि 2 धावा मिळत आहेत या बॉलवरती. 5 षटकांचा सामना असेल, त्यामुळे पण वेळेच्या बाबतीत सूचना असतील. प्रत्येकी षटकामध्ये थोडी त्या ठिकाणी नक्कीच घाई करायची आणि षटक हाताळायचं या देखील सूचना असेल सर्व गोलंदाज आणि टीमला. ओव्हर द विकेट. यावेळी फटका हवेमध्ये, शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित. फटका पोचतोय, राकेशला मिळते सफलता आणि SP11 टीमला लागतो हा पहिला मोठा धक्का. आशिष बॅक टू द पवेलियन. म्हणत असतो हौशे, गौशे आणि नवशे असे 3 प्रकारचे प्रेक्षक वर्ग असतात आणि आमच्या लेफ्ट साईडला नक्कीच आपण पाहिले का झाडाच्या खाली गौशे प्रेक्षक वर्ग आलेत. पिने वाले को मौका चाहिए आणि प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. नक्कीच डीजे मास्टर देखील आता जॉईन झालेत, संगीत येत आहेत. विकेटचं बदन या ठिकाणी पहिला धक्का लागतोय. फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. आशिष नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती अख्तर येतोय इन ॲट नंबर 3. बॅट्समॅन एक्झॅक्ट काय सांगायचं आहे? माफ करा, जाफर असेल, कारण की 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे आणि जाफर येतो नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. राकेश पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेट. नागपूरचा बॉल. पहिला चेंडू लॉफ करायचा प्रयत्न ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटचा खेळाडू वेगाने आलाय बॉलपर्यंत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो, फेकी येते, तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये नक्कीच आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. राकेशच्या माध्यमातून सुरुवातीलाच या षटकामध्ये इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय, कारण की 1 विकेट प्राप्त केली आणि अवघ्या 4 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळते राकेशच्या माध्यमातून. यॉर्करचा प्रयास ऑन साईडला खेळलेत. पुन्हा एकदा मिड विकेटला तोच खेळाडू उपस्थित. फेकी येते त्वरित आणि दुसरी धाव पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी मिळतात. पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पुन्हा एकदा 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय SP11 टीमच्या फलंदाजांना. धावसंख्या 6 एक गडी बाद. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल पुन्हा एकदा आणि आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. सफल ओव्हरची समाप्ती मी म्हणेन, कारण की या षटकामध्ये राकेशनं 6 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट आशिषची कॅरी केली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर SP11 टीमची धावसंख्या 1 गडी बाद. 6 धावा धावफलकावरती. एकत्र येऊ नका, फिल्डिंग लावायची लगेच. यशराज श्रुती 11 टीम, आपण टीम मीटिंग कॉल करायचे नाहीये, पंच सूचना द्यायच्यात, आपण फिल्डिंग लावायची लगेच. हॅलो 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 हॅलो
वरती पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चांगला चेंडू येस पडल्यानंतर एज लागली येस सांगत असताना पंच. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. येस कॉडबियनच्या स्वरूपाने हा धक्का लागतो नाही की तिसरा टीम SP11 या संघाला 7 या धावसंख्येवरती तिसरा धक्का. बालाजी या ठिकाणी बाद झालेत. प्रेक्षक आनंद घेत आहेत आणि आम्ही नेहमीच सांगत आलोय समालोचन करत असताना, इस दुनिया में तरह तरह के लोग रहते हैं. कोई हंसता है तो कोई रोता है, लेकिन सबसे सुखी इंसान वही रहता है जो रात को जाकर 2 पैक मार के सोता है. आणि रात्र झाली नाही अजूनही, सकाळीच फायर झालेत आमचे प्रेक्षक वर्ग. डान्स देखील येतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अख्तर येतोय 5व्या क्रमांकावरती. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये याला एज लागते, मागे खेळाडू उपस्थित शॉर्ट थर्डमॅनला आणि रन्स मिळते 1 धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 8 धावा धावफलकावरती. हॅलो हॅलो लक्ष द्या तू.
हॅलो 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 हॅलो. धावसंख्या 18 धावा फलकावरती. थोडासा तांत्रिक अडथळा या ठिकाणी निर्माण होतोय, कारण की पॉवर या ठिकाणी थोडासा कमी होता. डीजे ऑपरेटिंगसाठी नक्कीच थोडासा अडथळा निर्माण होता, त्यामुळे या ठिकाणी सुधारणा करण्यात आली आणि धावसंख्या या ठिकाणी 18 धावा फलकावरती. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय राकेश. या षटकामध्ये 4 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा राईट आर्म द विकेट. यावेळेस क्रॉट बॅटेच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मागे खेळतात बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू पोहोचतील तोपर्यंत धावा मिळतात एकूण या बॉलवरती. एकच धाव ती मिळेल. धावसंख्या 19 धावा फलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. SP11 टीम प्रथम बॅटिंग करते आणि थोडासा लो स्कोरिंग पर्यंत आतापर्यंत पोहोचलाय. 19 या आकड्यावरती 18 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अजूनही 2 षटके या ठिकाणी शिल्लक असतील. चला लगेच फिल्डिंग आपण लावून घ्यायचे. टीम यशराज श्रुती 11. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नक्कीच आपण पाहतोय पाण्याची मागणी देखील केली होती आणि एक नजर टाकूया आपण या षटकांवरती. पहिले षटक राकेशचं राहिलं, त्यानं मात्र पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट कॅरी केली आशिषची. त्यानंतर 6 धावा खर्च केल्या. दुसरं षटक महेशचं आपण पाहिलं, 8 धावा खर्च केल्या. त्या षटकामध्ये देखील एक विकेट आली आणि राकेश या ठिकाणी ज्युनियर आले, त्याच्या षटकामध्ये देखील फक्त 5च धावा आल्यात. खूप चांगली गोलंदाजी नक्कीच यशराज श्रुती 11 टीमच्या तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. या सेकंड स्पेल मध्ये आले होते राकेश. 2 षटकं हाताळली आहेत आणि आता 4थ्या षटकाला होती सुरुवात. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. बालाजी बांगर येतोय या 4थ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज अख्तर ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि यस लाईन चुकीची आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा नक्कीच अनोखा इशारा येतो, अनोखी शैली पंचांच्या भूमिकेमध्ये. समीर माने यांना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 20. फटका चांगला आहे. यावेळेस माझा खेळाडू उपस्थित बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपली जाईल झेल. फलंदाज बाद. अजून एक विकेटचं बदल, अजून एक धक्का SP11 या टीमला. डीजे डीजे नक्कीच बाळाजी बांगर यांना मिळते सफलता या षटकामध्ये नक्कीच. आणि आपला अनुभव या ठिकाणी सिद्ध करत असताना या स्पर्धेमध्ये बाळाजी बांगर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. जय शिंदे. धावसंख्या फक्त 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 5 षटकांची ही लढत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू ऑन साईडला खेळलेत. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला खेळाडू पोहोचतील. एक धाव कंप्लीट आणि व्हेरी गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 21. 21 धावा फलकावरती. अजूनही लो स्कोर पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो.
हो ना. हॅलो 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 अंतरलीचे नक्कीच सुखदेव दादा पाटील साहेबांचं देखील आगमन होते आमच्या व्यासपीठावरती आणि दादांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल कोळेगाव प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व तमाम अतिथीगणांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवसंख्य एकूण धावफलकावरती पाहायला मिळतील 23 धावफलकावरती चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. पंच 3 धावा असतील का? येस 3 धावा असतील आणि धावसंख्या धावफलकावरती टोटल स्कोर आणि यावेळेस डॉट बॉल असेल. षटक देखील कंप्लीट होते. चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पंच नक्कीच पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला 2 वाईड आले होते का? 2 आले होते. येस और 27 धावा धावफलकावरती असतील. यावेळी फटका चांगला क्या बात आहे. परंतु खेळाडू पॉझिटिव्ह एक्स्ट्रा कव्हरला आणि फेकी येते त्वरित तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत्या. तिसरीचा प्रयत्न होतो. धावाची संधी आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. सांघिक यश मिळतंय टीम यशराज श्रुती 11 संघाला. धावसंख्या एकूण टोटल स्कोर 29. 29 धावा धावफलकावरती अंतिम षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. या षटकामधील न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू येस रमेश काका येत आहेत. नवीन बॅट्समॅन नवीन खेळाडू यावेळेस ऑन साइडला खेळले. फटका हवेमध्ये. जजमेंट मिळत नाहीये आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती. सन्माननीय निलेशदादा जाधव साहेबांचं देखील आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. यस 40+ क्रिकेट चे नक्कीच उत्कृष्ट असे ऑलराऊंडर आहेत कोळेगाव संघाचे आणि त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत कोळेगाव प्रीमियर लीग मध्ये. मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी नक्कीच आमच्या व्यासपीठावरती लाभतीये. सर्व मान्यवरांचं
मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. यावेळचा चेंडू यस वाईट बॉल असेल. धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती. अंतिम षटक मार्ग असते आणि यस पंच सांगतायत. पंचांची शैली तुम्हाला पाहायला मिळते, वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी खुणवत आहेत. यस क्या बात आहे. एकूण षटकातील चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डेट ओव्हर षटक सुरू आहे. ऑनसाइडला खेळले पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडीशी या ठिकाणी घाई होती आणि तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा धावसंख्या. 2 ने पुढे सरकेत 36. 36 धावा धावफलकावरती. सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचलाय SP11 हा संघ. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित होते परंतु बॉलला अडवता आला नाहीये. खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा मिळतील. धावसंख्या चौकाराबरोबर पोहोचली 40 या आकड्यावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगली बॅटिंग होती. फलंदाज अमित यांच्या माध्यमातून 2 चौकार आलेत. इनसाइड आउट. यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलेत. फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. बॉल सीमा पार. अजून एक चौकार आणि इथून 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. प्रथम बॅटिंग करत असताना SP11 या टीमनं बनवल्यात 44 धावा धावफलकावरती आणि 45 धावेचं लक्ष असेल. यशराज श्रुती 11 या संघासमोर. काहीच रन अ, 44 धावेचं लक्ष. या 44 धावा बनल्या गेल्या. 45 धावेचं लक्ष असेल आणि नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आपण आमंत्रित करूया अक्षय 11 टीमचे कॅप्टन आणि दुर्वी 11 टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या लगेच. दुर्वी 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच इन ऍक्शन मध्ये दोन्ही संघ पाहायला मिळतील. दुर्वी 11 विपक्ष अक्षय 11 या 2 संघांमध्ये लढत असेल. दुर्वी 11 टीमचे कॅप्टन आपण या आणि 45 धावांचं टार्गेट असेल तर 45 धावेचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकूया. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे मित्र विशाल पाटील ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच. तर यापुढचा सामना असेल अक्षय 11 विरुद्ध दुर्वी 11 या 2 संघांमध्ये.
तर आपण टॉस करून घेणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. तर आदरणीय अंतर्ली गावचे सुखदेव दादा पाटील यांना विनंती असेल, तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. तर आदरणीय कल्पेश दादा पाटील, कल्पेश शेठ पाटील कोळेगाव यांचं शुभागमन झालंय, त्यांना विनंती असेल टॉस करण्यासाठी या. तर कल्पेश शेठ पाटील कोळेगाव यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी त्वरित मुख्य व्यासपीठावरती या. जे कोळेगावचे आहेत त्यांचं शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर इथून मात्र आपण टॉस करतोय कल्पेश शेठ पाटील कोळेगाव यांच्या शुभ हस्ते. ध्रुवी 11 विरुद्ध अक्षय 11 या दोन संघांमध्ये. तर कॉल केलाय ध्रुवी 11 या संघाने आणि इथून मात्र टॉस जिंकलाय अक्षय 11 या संघाने. अक्षय आहेत आमच्या समवेत. टॉस जिंकलाय प्रथम, डिसिजन काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग. इथून मात्र 5 षटकांचा सामना असेल. समोरचा संघ ध्रुवी 11 या संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्या संघाकडे की जे 50 धावांपर्यंत रोखतील? दशक, राहुल जाधव, सचिन रणदिवे. तर नक्कीच तू देखील अप्रतिम फलंदाज आहे. आणि इथून मात्र या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन खूपच सुंदर आहे. धन्यवाद करेन मी गुड्डू पाटील आणि आशिष पाटील यांचा. तर धन्यवाद. तर ध्रुवी 11 संघाचे कॅप्टन आमच्या समवेत आहेत. प्रथम फलंदाजी आपल्या वाट्याला आली आहे. तर इथून मात्र कोणते फलंदाज आहेत की जे अतिशय चांगली फलंदाजी करून तुमच्या संघाला इथून मात्र हा सामना जिंकून देतील? आमचे तसे 4-5 प्लेयर आहेत, ते चांगले खेळतात. तर नक्कीच इथून मात्र आयोजनाविषयी काय म्हणणं असेल? कोळेगाव प्रीमियर लीग हे आपण आयोजन पाहतोय आणि सूरजदादा पाटील आणि आशिषदादा पाटील यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. काय खूपच छान, खूपच छान. तर नक्कीच इथून मात्र वळूया सुरू असलेल्या सामन्याकडे. इथून मात्र आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि त्याच्या सोबतीला राकेश. इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने इथून मात्र क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रामध्ये पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. चेंडू सीमारेषा पलीकडे येतो हा चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. रोहितच्या बॅटमधून रोहित शिंदे आणि राकेश शिंदे अशी आघाडीची जोडी. दोन बंधुराज मैदानाच्या आतमध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. चौकारानंतर कमबॅक करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघितलं तर रमेश. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. टार्गेट आपण पाहतोय 45 धावांचे. 5 षटकामध्ये 44 धावा बनवल्या आणि 45 धावांचं टार्गेट. हॅलो चेक.
हॅलो 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 चेक. तर इथून मात्र आपण उस्मान गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा बघितल्या आपण 9 धावा. इथून मात्र उस्मान आलाय दुसऱ्या षटकामध्ये 45 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर घेऊन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि राकेश शिंदे. दोन बंधुराज आपण पाहतो. लवा फुलटॉस चेंडू इथून मात्र पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत अवधी होता सिंगलचा आणि सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. लेगबाईच्या माध्यमातून एक धावफलकावरती जॉईन केली जाते. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं तसेच उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सरसे स्वागत. हा चेंडू इथून मात्र बॅटची काढा होती. जेल इथून मात्र सुटलाय यष्टीरक्षकाच्या हातामधून. तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण केली जाते. सिंगलने टीमची टोटल 15 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आपण सामना पाहतो SP11 विरोधात यशराज श्रुती 11. या दोन संघांमध्ये रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. इथून मात्र पंचांकडे अपील करण्याचा वारंवार प्रयत्न करतायत टीम SP11 या संघाचे खेळाडू. मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळत आहेत. उस्मान अप्रतिम गोलंदाजी दाखवली या षटकामध्ये. चौकार पहिल्या बॉलवरती जरूर खेचला होता तो म्हणजेच राकेशने. तदनंतर मात्र शांत ठेवलंय रोहित शिंदे आणि राकेश शिंदे या दोन बंधुराजांना. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला वारंवार खेळण्याचा प्रयत्न. बाहेरच्या बाजूने वळण घेणारा हा चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. तिसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती SP11 या संघाच्या माध्यमातून आशिष येतोय. स्ट्रायकरवरती फलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजेच राकेश शिंदे. आशिष सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फुल टॉस चेंडू. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आलेत आणि इथून मात्र अप्रतिम जेल टिपला जातो. कॅच ऑफ द इथून मात्र मॅच म्हणता येईल. नक्कीच इथून मात्र जेल टिपलाय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रो मिळून देतोय. हॅलो आशिष हा गोलंदाज आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 15 धावा. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती इथून मात्र विकेट कॅरी करून देतोय आशिष. नवीन बॅट्समन आकाश नायडू कोळेगावचा आंद्रे. 30 धावांची अजूनपर्यंत इथून मात्र गरज आहे. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती आकाश नायडू. कोळेगावचा आंद्रे रसल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आकाश नायडू आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फलंदाजी इथून मात्र कशी करतोय पाहायचंय. नक्कीच इथून मात्र त्याच्यावरती जिम्मेदारी असणारी संघाची.
यंदाच्या हंगामामध्ये इथून मात्र जशी फलंदाजी मागच्या हंगामामध्ये करत होता ती फलंदाजी इथून मात्र होत नव्हती. मात्र त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतो डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आणि चौकारानंतर धावसंख्या वेगाने पुढे सरकेल 19 धावा. हॅलो 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 आपण यांना हरवतो ना आता समज जरी हरले ना हॅलो शेख हॅलो 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 नायडूसा जिंकली तर ह्यांची पण एक होईल त्यांची पण एक होईल जिंकून जाऊ. आपण सेफ होतो ना पण जिंकलो तर आपण जिंकलो तर आपण सेफ होतं. शॉट कॉल द्या रसलचा खेळ. SP11 संघाचे पॅकर सौरभ पाटील यांना विनंती आहे यायचं व्यासपीठावरती. नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती बाबू. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 21 धावा. तिसरं षटक सुरू आहे आशिषाचं. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 6 धावा खर्च करत असताना 2 फलंदाज त्याने बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी. बाबू इथून मात्र कशी फलंदाजी करतोय ते पाहायचंय. हा चेंडू यॉक लाईनचा चेंडू. नक्कीच इथून मात्र एक धाव प्रचंड वेगाने पूर्ण केली जाते. एकने टीमची टोटल पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. हा चेंडू इथून मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतायत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय शेवटच्या बॉलवरती चौकार आणि चौकारानंतर 3 षटकांचा खेळ होतोय. पूर्ण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती टीम यशराज श्रुती 11 या संघाची 26 धावा. बारा चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम यशराज श्रुती 11 या संघाला. तर इथून मात्र डिन्सबेक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर चौथ्या षटकामध्ये येतोय सेकंड स्पेल मध्ये उस्मान येतोय. ज्या उस्मानने इथून मात्र फक्त आणि फक्त 6 धावांचं षटक फेकलं होतं. दुसरं मात्र सेकंड स्पेल मध्ये येतोय. पहिला चेंडू
हा चेंडू इथून मात्र अप्रतिम चेंडू, पहिला निर्धाव चेंडू फेकत असताना उस्मान. आता मात्र 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी टीम यशराज श्रुती 11 या संघाला. स्ट्रायकरवरती फलंदाज बाबू आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम जेल टिपला जातो आणि इथून मात्र पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतंय यशराज श्रुती 11 हा संघ. फलंदाज बाद. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अतिशय सुंदर इथून मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. इथून मात्र स्वतः कॅप्टन येतोय मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकावरती बंटी पवार, कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. उस्मान अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. आउट स्विंगर इथून मात्र गोलंदाजी बाहेरच्या बाजूने चेंडू वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 निर्धाव चेंडू त्याच्या बॉलिंग मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय हा चेंडू. इथून मात्र बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहेत मात्र प्रयत्न सुंदर केले होते. एकच धाव या चेंडूवरती. एकने टीमची टोटल पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 18ची गरज. स्ट्रायकरवरती फलंदाज रोहित शिंदे. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी करत असताना उस्मानचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज. फुल टॉस चेंडू इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र उर्वरित समीकरण चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडू 18. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली आहे. कमबॅकिंग गोलंदाजी. हा चेंडू इथून मात्र डॉट बॉल. इथून मात्र अप्रतिम षटक. 4थ्या षटकामध्ये उस्मान ने फक्त आणि फक्त एकच धाव दिली आणि एक फलंदाज त्याने बाद केलाय. अटॅकिंग गोलंदाजी इथून मात्र करत असताना 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज. शेवटच्या षटकामध्ये सूरज येतोय. हा चेंडू इथून मात्र पंच आमच्याकडे वळतील. वाईट चेंडू. यष्टीरक्षक चुकी करतोय. एक धाव पूर्ण आणि इथून मात्र बघता बघता 2 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. वाईट +2 म्हणजेच या चेंडूवरती 3 धावा मिळतील. बोनसच्या स्वरूपामध्ये 3 धावा ऍड होईल. धावफलकावरती धावसंख्या 3 ने पुढे सरकतील. 30 धावा. 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. जर अशा
बोनसच्या स्वरूपामध्ये धावा समोरच्या संघाला बहाल केल्या तर नक्कीच कुठेतरी पराभवाच्या छायाचित्रेमध्ये इथून मात्र जावं लागेल टीम SP11 या संघाला. चुका टाळाव्या लागतील. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू मोठा फटका. विकेट षटकार. पूर्णपणे इथून मात्र आक्रमक स्वरूपाची फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये सूरजला इथून मात्र षटकार मारलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. आता मात्र समीकरण शिल्लक आहे 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 9 धावसंख्येची गरज आहे. डॉट चेंडू फेकावे लागतील गोलंदाज सूरजला. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सूरज. स्लोवर पद्धतीचा चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. कोणतीही चुकी होत नाही आणि इथून मात्र फलंदाज बाद होतोय. बिग विकेट आऊन बंटी पवारची खेळी समाप्त. सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये बालाजीच्या माध्यमातून. जो संघाचा कॅप्टन आहे त्याच्या माध्यमातून इथून मात्र सेलिब्रेशन नक्कीच पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोहित. चार चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 4-9चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. तर आदरणीय राजेशदादा पाटील यांचं शुभागमन झालंय दुपारच्या सत्रामध्ये. कोळेगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय राजेशदादा पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांचं कोळेगाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्ट्रायकिंग वरती रोहित. सूरज ओव्हर द विकेट. हा चेंडू इथून मात्र बघा पंचांशी वादावाद करू नका. इथून आपण चेक करतोय. तदनंतर आपले आयोजक निर्णय घेतील. नो चेंडू आहे. नो चेंडू. हाईट फॅक्टर कमरेच्या वरती आहे चेंडू त्यामुळे नो चेंडू. आयोजकांचा डिसिजन आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आपण चेक केलाय लाईव्ह मध्ये त्यामुळे इथून नो चेंडू आहे. आयोजकांचा इथून मात्र इशारा आलाय. हा चेंडू नो आहे. नो प्लस 1 म्हणजेच 2 धाव मिळतील या चेंडूवरती. फ्रीड असेल. 4 चेंडू आणि 7 धावा संख्येची गरज. चार चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर वरती फलंदाज फ्रीट असेल. रोहित. पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू आणि इथून मात्र 3 चेंडूंमध्ये 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे.
हॅलो चेक. 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज रोहित. हा चेंडू मोठा फटका येतो. दोन चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. बघूया इथून सामना अतिशय रोमांचक आपल्याला पाहायला मिळतोय. यशराज अँड श्रुती 11 विरुद्ध SP 11 या दोन संघांमध्ये. जी गोलंदाजी आपण चौथ्या षटकामध्ये बघितली, उस्मानने अप्रतिम गोलंदाजी दाखवली, मात्र या षटकामध्ये कुठेतरी नाराज केलंय. सूरजाने 17 धावा दिल्यात आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये. दोन धाव. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. 2 धावसंख्येची गरज. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक.